नांदेड येथे 24 वर्षीय निष्पाप तरुण इंद्रजीत सिंग बावरी याची टोळीकडून अत्यंत क्रूर व निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद आता उमटू लागले असून या हत्याकांडाच्या निषेधार्थ श्रीरामपूर येथील सर्व शीख शिकलगार समाजाच्या वतीने श्रीरामपूर उपविभागीय प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे संबंधित प्रकरणाचा तपास तात्काळ केंद्रीय अन्वेषण विभागा म्हणजेच सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। या हत्येमागे केवळ वैयक्तिक वाद नसून संघटित गुन्हेगारी, वाळू तस्कर आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। आमची मागणी अशी आहे, नांदेड येथे 8 तारखेला इंद्रजीत सिंग बावरी या शीख बांधवाची काही संघटित गुन्हेगारांनी निर्घृण हत्या केली। या हत्येचं फास्टॅगवर आणि जलद गतीवर याचा केस चालून जे कोणी या हत्येमागील जे संघटित गुन्हेगार आहे आणि ज्या लोकांनी हत्या केली आहे त्या लोकांवर कडक शासन व्हावा यासाठी आम्ही श्रीरामपूर शहर प्रांत कार्यालय या ठिकाणी येऊन आम्ही सर्व शीख बांधव या ठिकाणी या हत्याचा पहिले जाहीर निषेध करतो व ही जी काही हत्या घडली आहे तर याच्यात जे काही दोषी असतील त्यांच्यावर एका कठोर तर कठोर कारवाई करावी याची शासनामार्फत आम्ही मागणी करत आहे। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जैसे कि सारी साथ संगत को मालूम है, अपनी जो आज ये निवेदन अपने देना आओ प्रांत साहब को, जो 8 तारीख को जो घटना हुई है इंद्रजीत सिंह बावरी इनके ऊपर जो घातक हमला हो, एक को अपन श्रीरामपुर डेरा और हमारे नगर सेवक दीपक बाला साहब चौहान, वैशालीताई चौहान ये बात से निसंदेह करे और दोषी को कड़ी से कड़ी सज़ा मिलने मांगे। हमें हो सके तो ये सज़ा फांसी होनी मांगे। जो आज हम ही पूरे श्रीरामपुर डेरा और हमारे नगर सेवक मिलकर प्रांत पे ये निवेदन देना है कि उनको दोषी को सज़ा होनी चाहिए। वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।